पवित्र आत्मा ज्याला ज्याला सुख पाहिजे, ज्याला ज्याला खरं ब्लेसिंग हवंय, आराधना करा आजच्या दिवशी. प्रभू तुम्हाला सुख देईल. हालेलुया. कारण आराधनेमध्ये सुख आहे. प्रेज द लॉर्ड. जो कोणी प्रभूची आराधना खऱ्या भावाने करतो, मी गॅरंटी देते देव त्याला सुटका दिल्याशिवाय कुठेही जायची गरज नाही, कुणालाही शोधायची गरज नाही. प्रभू आपल्यामध्ये. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद राजा म्हणतो की हे परमेश्वरा, तू मला मागून पुढून भेटलेल्या आणि तुझा आशीर्वादाचा हात माझ्या मस्तकी आहे. हालेलुया. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मेरे सर पे रखे रखा है. हालेलुया. हम नाचेंगे, गाएंगे और परमेश्वर के पवित्र नाम को हम धन्यवाद देंगे. हालेलुया. मुझे आगे पीछे घेर रखा है, तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, तूने मुझे
में जाऊं हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड किती लोक घरी आराधना करतात तो तुमचा होमवर्क आमेन आहे हालेलुया घरी आराधना करतो मी त्यामुळे मी तर निवांत बसतो तुझं होमवर्क केलायस तर इथं तुला बुक दाखवायला लाज वाटणार येस हालेलुया हालेलुया जो पोरगा अभ्यास करत नाही घरी त्याला मास्तरला बुक दाखवायला काय वाटते भीती वाटते ना किंवा लाजतो किंवा घाबरतो इथं लाजत नाही तो घरी आराधना करत नाही हालेलुया तुमच्यामध्ये एनर्जी कमी आहे आज प्रभूला म्हणा प्रभू मला तुझ्या समोर आमेन मला तुझ्या मंदिरात नाचून गाऊन वेळासाठी तुझी आराधना हालेलुया कारण त्याच्यामध्ये तुमची ब्लेसिंग लपले शेजारा सांग तुझे आशीर्वाद तू केलेल्या आराधनेमध्ये लपले तुझे आशीर्वाद केलेल्या आराधनेमध्ये लपले त्याला पण सांगा तू केलेली आराधना त्याच्यामध्ये तुझे आशीर्वाद लपले हालेलुया प्रेज द लॉर्ड तुम्ही किती पळा पण देव आपल्याला इथे घेऊन येतो आराधना हालेलुया त्याच्या आत्म्यापासून आपण कुठून पळून जाऊ येस हालेलुया तो आपल्याला वारंवार संधी देतो माझ्या बाळा आराधना कर आमेन हालेलुया इथं ढिलं पडायचं शेजारचं ढिलं पडू जरा अजून जोमाने हालेलुया हालेलुया गाऊंगा यीशु के लिए मैं और नाचूंगा यीशु के लिए मैं माझ्यासाठी अजिबात नाचायचं नाही येस हालेलुया येशू सारखा असतो तो लाजत नाही हालेलुया गाऊंगा यीशु के लिए मैं गाऊंगा यीशु के लिए मैं
मी देवासाठी वेडा. आमेन. हालेलुया. हालेलुया. हे लक्षात ठेवायचं, मी कुणासाठी नाचतोय. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. जर हे डोक्यात असेल तर आपल्याला अजिबात लाज वाटणार नाही. आमेन. कुणी काही म्हणून आपल्याला काही फरक Yes, पडणार नाही. हालेलुया. हालेलुया. चलो फिर से एक बार गाऊंगा यीशु के लिए, मैं नाचूंगा यीशु के लिए, दुखी असो, कंबर दुखी असो, डोक्यावर हात ठेवा सिस्टर, म्हणायची गरज नाही. हालेलुया. जेवढ्या पण तुम्ही नाचणार उड्या मारा, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला आरोग्य देतो. हालेलुया. हालेलुया. पण विश्वास असेल तर, विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव माशी. बोलो यीशु मसीह की जय. हालेलुया. मेरे जीवन में यीशु तेरा नाम काय जलाल पाता रहे. आमेन. आमेन. असंच घडू दे. हालेलुया. चलो, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम, ओ मेरे जीवन में यीशु तेरा नाम, मेरे जीवन में यीशु तेरा नाम, मेरे
बेमिसाल है तू, मिसाल म्हणजे किती वा प्रेज द लॉर्ड. ज्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही आहात तुम्ही परफेक्ट असलं पाहिजे. हालेलुया. तुम्ही कसं असलं पाहिजे? परफेक्ट म्हणजे नो मिस्टेक, म्हणजे तुमच्यातून काहीही त्रुटी काढता नाही पाहिजे. असं सिद्ध प्रभूला तुम्हाला आणि मला. हालेलुया. कारण तो कमाल आहे. हालेलुया. माझ्या येशू सारखा गौरव केलं. आज मी स्वतःला समर्पण करतो देवा. ज्याच्यावर कधी कोणी बसला नाही अशाची निवड तू केली. इथं उपस्थित प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्य आत्म्यानं नवीन बनव की ज्याच्यावर फलक कोणी कधी बसणार नाही आणि ज्याच्यावर धर्म कोणी बसणार नाही. हालेलुया. थँक्यू जीसस. तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती तुझी महिमा करते. तुझी प्रशंसा करते. तुझ्या नावाला उंचावते. तुझा अभिषेक आमच्या जीवनावर आम्ही पाहतो. या जागेमध्ये आम्ही पाहतो. आमच्या शरीरावर आम्ही आजमावत आहोत देवा. महिमा पराक्रम शोभा और सामर्थ्य वैभव तेरा ही है, क्योंकि
क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वह तेरा है। ये यहोवा आज तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान है और तू सबों के ऊपर प्रभुत्व करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे हाथ में है और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में है। इसलिए अपने हमारे परमेश्वर हम तेरा धन्यवाद करते तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते तेरे वचन से प्रभु हमसे बात कर तेरे वचन को और आमीन में स्वीकार कर आमीन। परमेश्वर पिता हम धन्यवाद देते हैं प्रभु जी कि प्रभु तेरी महान उपस्थिति के लिए पिता और प्रभु जी जो बातें प्रभु हम गहराई से प्रभु जी जाने ऐसा तू चाहता है पिता उन बातों को हम सीख रहे हैं प्रभु पिता और सीखते हुए पिता हमारे मनों को हमारे शरीर को तेरे पवित्र हाथों में समर्पित करते हैं पिता और हम प्रार्थना करते हैं प्रभु जी जैसे तेरा वचन कहता है प्रभु रोमियो की पत्री उसका 12 अध्याय 1 और 2 में कि प्रभु की सामर्थ में और उसकी पहचान में तुम बढ़ते जाओ। हाँ प्रभु जी हम तेरी पहचान में बढ़ते चले जाए प्रभु ऐसा बढ़ेगा ताकि प्रभु जी तेरी पहचान में जितना हम बढ़ेंगे पिता उतनी ही प्रभु जी हमारी आत्मिक उन्नति होगी उतने ही प्रभु जी हम तेरे पास आ सकेंगे तेरे प्रभु जी हृदय को जान सकेंगे प्रभु जी और प्रभु जी हम धन्यवाद देते हैं तेरी विश्वास योग्यता को हमने पहचाना है तेरे प्रेम को हमने जाना है प्रभु जी विशेष रूप से पिता प्रभु जी हमने प्रभु तेरे वायदों को जाना है पिता हमने प्रभु पिता तेरी प्रभु जी उस गिफ्ट्स को जाना है पिता और आज हम प्रभु जी तेरे हृदय को जानने जा रहे हैं प्रभु पिता और प्रभु जी तेरा हृदय हमें अच्छी रीति से समझ में आए कि तेरे हृदय में हमारे लिए क्या है प्रभु जी ताकि प्रभु जी हमारा जीवन और आशीषित बने और तेरी महिमा से भर जाए तेरी सामर्थ से हम भर कर यहाँ से जाए प्रभु जी कोई भी ऐसा व्यक्ति नहीं रहेगा पिता कि प्रभु जी आज तेरी सामर्थ को नहीं प्राप्त करेगा सब जन प्रभु तेरी महिमा सामर्थ्य तेरी शक्ति को तेरे हृदय की गहराई को जानकर यहाँ से जाएंगे प्रभु जी और ये हफ्ता उनके लिए आशीष का कारण बनेगा हमारी प्रार्थनाओं को सुना धन्यवाद यीशु के नाम से मांगते हैं आमीन। हालेलुया। मेरे साथ खोलिए वचन संहिता उसका 145 अध्याय 8 वचन स्तोत्र 145 और 8 वचन है। परमेश्वर की महान उपस्थिति हमारे बीच में है तो परमेश्वर का वचन उसमें क्या कहता है हम सुनेंगे। परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे तो मंद क्रोध व अति दयाळू आहे। आगे परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यावर आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया। और परमेश्वर का वचन यहाँ पर ऐसा कहता है 8 वचन यहोवा अनुग्रहकारी और दयालु विलंब से क्रोध करने वाला और अति करुणामय है। यहोवा सबों के लिए भला है और उसकी दया उसकी सारी सृष्टि पर है। आमीन हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। तो 4 बातों को हमने जाना है इसके पहले 4 बातें कौन सी बातें कुठल्या कुठल्या गोष्टी आपण 4 याच्यापूर्वी शिकलेलो आहोत मी तुम्हाला शिकवलेलं त्या संदर्भात मी बोलते। पहिली गोष्ट देवाची विश्वासयोग्यता विषयी आपण शिकलो। दुसरी गोष्ट कशाविषयी शिकलो आपण देवाच्या प्रेमाविषयी आपण शिकलेलो आहोत। आठवते का तुम्हाला तुम्ही खूप लवकर विसरताय। प्रेज द लॉर्ड हालेलुया। परमेश्वर के प्रेम के बारे में हमने जाना है। उसके बाद विश्वास योग्यता के बारे में परमेश्वर की विश्वास योग्यता। तीसरी बात परमेश्वर के वायदों के बारे में हमने सीखा था हालेलुया। और चौथी बात पिछले हफ्ते हमने सीखा था इसके बारे में परमेश्वर के गिफ्ट्स के बारे में। किसके बारे में सीखा था परमेश्वर के गिफ्ट्स या परमेश्वर के जो वरदान है उनके बारे में हमने सीखा। और आज हम सीखने जा रहे हैं परमेश्वर का हृदय के बारे में। प्रेज द लॉर्ड। अपने बाजू वाले से पड़ोसी से कहे कि परमेश्वर का हृदय जान लो। आपने अपने हृदय के बारे में बहुत बार सुना है लेकिन परमेश्वर के हृदय के बारे में बहुत कम बार हमने सुना है क्योंकि परमेश्वर के हृदय में क्या है हमारे हृदय में पाप है हमारे हृदय में गुनाह है हमारे हृदय में
तिरस्कार है और हमारे हृदय में बहुत सारी ऐसी बातें जो परमेश्वर नहीं चाहता कि हमारे हृदय में हो, लेकिन है। लेकिन परमेश्वर के हृदय में ऐसा क्या है कि हम उन बातों को जानना चाहिए या उन बातों को हम सीखें, क्योंकि परमेश्वर के हृदय में बहुत सारी ऐसी बातें हैं जो हमें सीखने लायक है या हम सीख सकते हैं। उनसे बहुत कुछ हम सीखकर हमारे जीवन में उसको लागू कर सकते हैं और उसके अनुसार जीवन जी सकते हैं। क्योंकि परमेश्वर का हृदय क्या है, यहाँ पर लिखा है कि परमेश्वर क्या है, अनुग्रहकारी है, परमेश्वर दयालु है, परमेश्वर विलंब से क्रोध करने वाला है, वह करुणामय है और सबों के लिए क्या है, भला है और उसकी दया सारी सृष्टि पर है। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। एक बार क्या हुआ कि मूसा ऐसा चाहता था कि परमेश्वर के चेहरे को वो देखना चाहता। एक बार क्या हुआ, परमेश्वर के चेहरे को वो देखना चाहता था। हर रोज वो परमेश्वर से मिलता था, हर रोज उसकी बातें होती थी और बहुत सारी बातें परमेश्वर से बताता था। लेकिन एक बार उसने ऐसी प्रार्थना की कि परमेश्वर, मैं तेरा चेहरा देखना चाहता हूँ, तू कैसा दिखता है वो मैं देखना चाहता हूँ। परमेश्वर ने बोला कि मुझे देखकर कोई भी इंसान जिंदा नहीं रह, जीवित नहीं रह सकता, क्योंकि अगर कोई देखेगा तो वो क्या हो जाएगा, मर जाएगा। इसलिए क्या करना है, मैं ऐसी जगह पर तुझे रखूंगा कि जहां से तू देख सकता है। मेरा चेहरा तू नहीं देख सकेगा तू, लेकिन मुझे पीछे से तू देख सकेगा। जसं आपण म्हणतो ना मराठीमध्ये, आपण पाठमोरा तुला तू पाहशील पण माझा चेहरा मात्र तुला दिसणार नाही। परमेश्वराने त्याला एका कपारीमध्ये ठेवलं। बायबल सांगतं की कपारीमध्ये ठेवलं आणि कपारीमध्ये ठेवल्यानंतर देव त्याच्यापासून काय झाला, पुढे गेला। देव त्याच्यापासून पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी या सगळ्या वचनाला, जी वचनं आज आपण वाचली या ठिकाणी, त्या वचनांना परमेश्वर बोलत गेलेले आहे की परमेश्वर विलंब से क्रोध करने वाला है, परमेश्वर करुणामय है, परमेश्वर अनुग्रहकारी है, परमेश्वर दयालु है, परमेश्वर सबों के लिए भला है और बहुत सारी ऐसी बातें जो परमेश्वर के हृदय में है। उस हृदय के बारे में परमेश्वर बोलता गया और वो आवाज जो है मूसा के कानों पर आती गई। हालेलुया। परमेश्वर ने अपना चेहरा तो उसे नहीं दिखाया, लेकिन परमेश्वर ने अपना हृदय जरूर दिखाया मूसा को। हालेलुया। परमेश्वर ने अपना चेहरा उसे दिखाया नहीं। बाइबल ऐसे कहती है कि परमेश्वर के बारे में जानने के लिए हम उसके हृदय को जानना बहुत आवश्यक है। परमेश्वराने मोशेला आपला चेहरा दाखवला नाही, पण आपलं हृदय मात्र त्याला दाखवलं। त्याच्या हृदयामध्ये काय आहे, दया आहे, त्याच्या हृदयामध्ये करुणा आहे, त्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे, त्याच्या हृदयामध्ये वारंवार पाप करून सुद्धा तो वेळाने क्रोध करणारा आहे। अशा गोष्टी ज्या आहेत, या हृदयातल्या सगळ्या गोष्टी मोशे समोर मात्र प्रगट केल्या। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ज्यावेळेस तुम्ही देवाला पाहण्याची इच्छा बाळगता, ज्यावेळेस तुम्ही पाहण्याची इच्छा बाळगता, त्यावेळेस देव प्रथम तुम्हाला त्याचं हृदय दाखवतो। प्रेज द लॉर्ड। काय दाखवतो देव तुम्हाला? त्याचं हृदय दाखवतो। तो तुम्हाला चेहरा दाखवण्यापेक्षा, त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्यापेक्षा आपण हृदयाकडे जास्त पाहिलं पाहिजे असं देवाचं, देवाची इच्छा तशा प्रकारची। माणूस मात्र कुठे पाहतो? माणूस मात्र चेहऱ्याकडे पाहतो। माणूस मात्र जे आउटर दिसणाऱ्या गोष्टी आहेत ना त्याच्याकडे पाहतो। कसा मी दिसतो, कसा मी आहे, रंगाने कसा आहे वगैरे हे सगळं। आणि देवाच्या बाबतीत सुद्धा मनुष्याला काय पाहायचंय, तेच पाहायचं। लोकांना असं काय वाटतं, लोकांना वाटतं की मला देवाचा चेहराच पाहायचा आहे, पण तुम्हाला माहित आहे देव तुम्हाला त्याचा चेहरा दाखवण्या अगोदर त्याचं हृदय दाखवायचं। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कारण त्याचा चेहरा पाहून आपण जिवंत नाही राहणार, पण त्याचं हृदय ज्यावेळेस आपण पाहू ना त्याच्यासारखं आपण बनत जाऊ। प्रेज द लॉर्ड। त्याच्या सारख्या स्वभावासारखे आपण बनत जाऊ, त्याच्यासारखं दयाळूपणा शिकू, त्याच्यासारखा विलंबाने क्रोध करणारे, त्याच्यासारखं क्षमा करणारे, त्याच्यासारखं जे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण शिकणार आहोत। या ठिकाणी खूप काही गोष्टी आहेत माझ्या, आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतील आणि आपल्याला समजू लागेल की तो कसा आहे। मग तुम्हाला त्याचा चेहरा पण तुमच्या डोळ्यासमोर यायचा, त्याचं इमॅजिनेशन, त्याचं चित्र सुद्धा तुम्हाला परमेश्वर तयार करत जाईल। पण हृदय नाही समजलं तर चेहरा पण नाही समजला। हृदय नाही कळालं तर तुम्ही त्याचा कॅरेक्टरच नाही समजलं। कारण देवाचं प्रेम जाणणं केवळ महत्वाचं नाही, देवाच्या अभिवचनांना केवळ जाणणं महत्वाचं नहीं, उसके अभिवचनों को केवल जानना महत्वपूर्ण नहीं है, लेकिन परमेश्वर चाहता है कि हम उसके हृदय को भी जानें। हालेलुया। क्योंकि परमेश्वर की इच्छा यही है
कि मनुष्य मेरे प्रेम के साथ, मेरे विश्वासयोग्यता के साथ, मेरे वचनों के साथ साथ मेरे हृदय को जाने कि मेरे हृदय में संसार के लिए क्या है, मेरे हृदय में तेरे लिए क्या है, मेरे हृदय में तेरे फैमिली के लिए क्या है। परमेश्वर यही दिखाना चाहता है। हालेलुया। कि परमेश्वर का हृदय हमें जानना चाहिए। पहली बात तो परमेश्वर के हृदय में क्या है हमने सीखा है, लेकिन मैं ज्यादा नहीं बताना चाहता उसके बारे में, लेकिन ये विषय का भाग है इसलिए मैं हम देखेंगे, क्योंकि यूहन्ना का 3 अध्याय और 16 पद ये वचन सबको पता है, लेकिन फिर से एक बार पढ़िए, आपको याद होगा तो पढ़िए, बोलिए जोर से मेरे साथ। देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। रोमकरसपत्र 8 अध्याय आणि 38 आणि 39 वचन वाचा। रोमकरसपत्र 8 अध्याय 38 आणि 39। कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्य काळाच्या गोष्टी, भले उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्याकडे जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। बाजूला सांगा, देवाच्या हृदयामध्ये तुझ्यासाठी प्रेम आहे। देवाच्या हृदयामध्ये प्रेम आहे। हालेलुया। ही गोष्ट सगळ्यांना आवडते बरं। हालेलुया। खूप आवडते, पण याच्यानंतर मात्र तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजणार आहेत की त्या तुम्हाला कदाचित आवडणार नाही, कदाचित त्या गोष्टी आवडणार नाही, पण ही गोष्ट मात्र तुम्हाला आवडते की देवाच्या हृदयात माझ्याविषयी काय आहे बरं? प्रेम आहे। आणि ही चांगली गोष्ट आहे की देवाच्या हृदयात माझ्याविषयी प्रेम आहे। देव माझ्याविषयी त्याचं प्रेम बांधून आहे आणि म्हणून त्या प्रेमामुळेच मी काय आहे बरं? जिवंत आहे। या ठिकाणी लिहिलंय की उंची, खोली किंवा जगातली कोणती सृष्ट वस्तू तुम्हाला देवाच्या प्रेमापासून विभक्त करू शकत नाही। देवाच्या हृदयात त्या प्रेमापासून तुला कोणती गोष्ट विभक्त करणार नाही। बाजूला सांगा, देवाच्या प्रेमापासून कोणती गोष्ट विभक्त। हालेलुया। देवाचं जे प्रेम तुझ्यावरती आहे त्याच्यापासून कोणती गोष्ट या जगातली तुम्हाला विभक्त करू शकत नाही। लक्षात घ्या, त्यापासून विभक्त होण्यासाठी तुम्ही पूर्णपणे पापाच्या अधीन झाल्यानंतर त्या प्रेमापासून तुम्ही विभक्त व्हाल, कारण ती विभक्त होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? स्वतःचं जीवन सुद्धा त्या गोष्टीमध्ये टाकून घ्यावं लागेल की त्याच वेळेस तुम्ही विभक्त व्हाल। पण लक्षात घ्या, विभक्त करण्यासाठी या जगातलं कोणतीही गोष्ट, मग देवदूत असतील, सैतानाचं सामर्थ्य असेल, दुष्ट शक्ती असेल आणि वेगवेगळ्या प्रकारचं मनुष्य असेल, मनुष्याच्या कल्पना, योजना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विभक्त करू शकत नाही, कारण देवाचं प्रेम तुमच्यावर कंटिन्यूपणे आहे आणि ते तुम्ही मरेपर्यंत असणार आहे, अनंत काळापर्यंत असणार आहे। हालेलुया। त्याच्या हृदयामध्ये संपूर्ण जगासाठी प्रेम आहे, केवळ तुमच्यासाठीच नाही, प्रत्येक पापी माणसासाठी त्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे। हालेलुया। ज्याचा तुम्हाला असं वाटतं की मी याचा तिरस्कार केलाच पाहिजे, याला कधीही देवाने त्याच्यावर कृपा करू नये असं तुम्हाला वाटत असेल, त्याच्यावरही देवाचं प्रेम आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। कदाचित तो तुमचा नातेवाईक नसेल, पण त्याच्यावर देवाचं प्रेम आहे बरं, कारण देवाच्या हृदयात प्रथम कोणती गोष्ट आहे? प्रेम। त्याच्या हृदयात सगळ्यांसाठी प्रेम, कुणासाठी सुद्धा नाही। कोणीही त्याच्यातून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रेमाची अपेक्षा करू शकतो, अगदी सहजपणे ते उपलब्ध आहे। त्याच्या हृदयामध्ये त्या प्रेमाची जी भावना आहे ना, त्याची तुलना तुम्ही जगातल्या कोणत्याही पती पत्नींच्या प्रेमाविषयी आणि जे एकमेकांच्यावर जसं आपण लैला मजनू म्हणतो त्यांच्यासारखं प्रेम करणारे आहेत ना, त्यांच्या प्रेमाशी तुम्ही तुलना करू शकत नाही। लोकांना असं वाटतं की माझ्यासारखं कोणीही प्रेम करत नाही। स्वतःकडे पाहून लोक असं म्हणतात की मी जेवढं करतोय ना त्याचं जगातला कोणताच व्यक्ती करू शकत नाही। देवासारखं तुम्ही कोणीच करू शकत नाही, या जगातला कोणताही मनुष्य प्रेम नाही करू शकत। हालेलुया। मग तुमचं किती प्रेम असेल, बायबल सांगतं कोणी आपला प्राण द्यावा याच्यापेक्षा दुसरी कोणती मोठी प्रीती नाही। आणि देवाने प्रेम केलेलं आहे, आपला स्वतःचा मुलगा दिला। हालेलुया। हालेलुया। आणि तो केवळ दिला नाही, जगात या जगामध्ये केवळ तो आला नाही, लक्षात घ्या, तो क्रूसावरती मारला गेला। यामध्ये त्याचं सर्वात मोठं प्रेम लपलेलं आहे आणि ते अतिशय क्रूर मरण आहे। तो केवळ कोणी दास नव्हता, कोणी असा साधारण मनुष्य नव्हता,
त्याचं कोणासोबत वैरत्व नव्हतं, त्याचा कोणी शत्रू नव्हता आणि त्याने कोणाचं नुकसान केलेलं नव्हतं, त्यांनी कुठल्याही प्रकारे दुसऱ्याला तो रागावला नव्हता किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं असं चोरी किंवा लबाडी किंवा गुन्हा केल्याचा आरोप नव्हता. तुम्हासाठी, माझ्यासाठी, जगातल्या प्रत्येक माणसासाठी त्यांना आपला प्राण कोसळला. गुन्हेगार नसताना सुद्धा तो तुमच्या आणि माझ्यासाठी गुन्हेगार ठरला. तो कुठल्याही प्रकारचा पापी नसताना सुद्धा बायबल सांगते की जगातल्या सर्व जगाचं पाप त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी मागून घेतलं. यासारखी कुठलीही मोठी प्रीती असू शकत नाही. या जगामध्ये बरेचसे लोक होऊन गेले, त्यांनी युद्ध केली, त्यांनी मारामारी केल्या, त्यांनी शत्रुत्व पत्करलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा कदाचित मृत्यू झाला असेल, पण येशूचा मृत्यू युद्धात झालेला नाही. येशूचा मृत्यू वैरत्वामध्ये झालेला नाही. येशूचा मृत्यू कुणाच तरी शत्रुत्वामध्ये झालेला नाही. येशूचा मृत्यू हा पापी लोकांच्या तारणासाठी झालेला आहे आणि म्हणून त्या मृत्यूला जास्त महत्व आहे आणि ते प्रेमामुळे झाले, देवाच्या प्रेमामुळे झाले. त्याचं प्रेम होतं म्हणून तो मृत्यू झाला आणि म्हणूनच काय करू शकत नाही, त्या प्रेमापासून तुम्हाला कुणीही विभक्त करू शकत नाही. देवाच्या हृदयात प्रथम कोणती गोष्ट आहे? प्रेम आहे. दुसरी महत्वाची गोष्ट देवाच्या हृदयामध्ये कंपॅशन आहे. कंपॅशन म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की देवाच्या हृदयामध्ये अतिशय करुण आहे, अतिशय त्याला आपण दया म्हणू किंवा त्याला आपण असं म्हणू की त्याच्या हृदयामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला वाचवण्याची भावना आहे. वाचा माझ्याबरोबर मत्तेचं शुभवर्तमान 9 अध्याय आणि 36 वचन, ज्याला मराठीमध्ये कळवळा म्हटलेला आहे. हिंदीमध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? हिंदीमध्ये मराठीमध्ये वाचा प्रथम 36. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मराठी में हिंदी में ऐसा लिखे, जब उसने भीड़ को देखा तो उसको लोगों पर तरस आया, क्योंकि वे उन भेड़ों की नाई जिनका कोई रखवाला न हो, व्याकुल और भटके हुए थे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाजूला से कहे तरस, परमेश्वर के हृदय में तरस है. परमेश्वर के हृदय में तरस है. मराठीमध्ये त्याला कळवळा म्हटलेलं. कळवळा म्हटलेलं लोकांना पाहून त्याला काय आला बरं? त्यांचा कळवळा. कळवळा म्हणजे काय बरं? कळवळा म्हणजे सिंपती. सिंपती समजते? सिंपती म्हणजे अरे अरे तुझ्यासोबत असं व्हायला नाही पाहिजे, याला काय म्हणतात? सिंपती म्हणतात. सिंपती म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की सहानुभूती. सहानुभूती मराठीमध्ये शुद्ध शब्द काय आहे त्याला? सहानुभूती आणि कळवळ्यामध्ये खूप मोठा फरक आहे. सहानुभूती आणि कळवळ. सहानुभूती काय असते की अरे तुझ्या बाबतीत असं नाही व्हायला पाहिजे, असं तोंडावर म्हणतात आणि पाठीमागे तसंच आहे, तो त्याच्यासोबत झालं ते बरोबर झालं, तेव्हा काय म्हणतात? सहानुभूती म्हणतात. सहानुभूती कशी असते? सहानुभूती फक्त समोर, अरे तू पडला वाटतं गाडीवर, पण जास्त हलत नाही, उलट फोटो काढतील त्याचा, व्हिडिओ काढतील, पण उचलायला होती जाणार नाही. त्याला कळवळा म्हणतात, त्याला सहानुभूती म्हणतात. पण कळवळा ह्याच्यापेक्षा वेगळा आहे काहीतरी. कळवळा म्हणजे काय? तशा प्रकारे चांगला शब्द होता, त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी काय आला? कळवळा आला आणि तो त्याच्या जवळ गेला. बायबल सांगतं की तो त्याच्या कुठे गेला? लूका 19 अध्याय तुम्हाला वाचायला मिळेल, नंतर वाचा. तिथं लिहिलेलं आहे की तो त्याच्या जवळ गेला आणि जवळ जाऊन काय केलं त्यांनी? त्याच्या जखमा धुतल्या. त्याच्या जखमा काय केल्या? धुतल्या. त्याला पट्टी केली असेल, त्याला वेगवेगळ्या प्रकारचं औषध लावलं आणि आपल्या स्वतःच्या कारणावर त्याला घातलं आणि त्याला उद्धार शाळेत नेलं. आणि उद्धार शाळेत नेल्यानंतर सुद्धा पुढची गोष्ट अशी आहे, तिथं स्टोरी संपत नाही. त्याला सांगितलं की आता याची तू काळजी घे आणि जे काही तू खर्च करशील ते मी परत आल्यानंतर जे काही खर्च केले मी तुला परत देईन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सहानुभूतीवाला काय करतो? अरे तू पडलाय का? देवा त्याला वाचवलं. याला काय म्हणतात? सहानुभूती म्हणतात. पण कळवळा याच्यापेक्षा वेगळा आहे. कळवळा जो आहे तो देवाच्या अंतःकरणामध्ये आहे, देवाच्या हृदयामध्ये आहे. देवाच्या हृदयामध्ये तुम्हाला मला वाचवण्याचा कळवळ आहे. देवाच्या हृदयामध्ये तुम्ही आणि मी पापात पडलेला असताना हात धरून उठवण्याचं त्याचं हृदय आहे. लक्षात घ्या, देवाचं हृदय तिथंच त्याला खितपत पडू देऊन त्याला मरू देण्याचं त्याचं हृदय नाही. जगाचं हृदय तशा प्रकारे आहे. जगाचं हृदय सहानुभूतीचं हृदय. जगाचं हृदय केवळ आणि केवळ कोरडं प्रेम करण्याचं हृदय. पण देवाचं हृदय मात्र कळवळ्याचं हृदय. बाजूला सांगा, देवाचं हृदय हे कळवळ्याचं हृदय. तुम्हाला पापात असताना
त्याला वाचवण्याचं हृदय. भले तो तुम्हाला फटके मारेल, भले तो तुम्हाला संकटातून नेईल, भले तो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीतून घेऊन जाईल, पण तुम्हाला तो वाचवणार माणूस. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला हात धरणार, तुम्हाला वाचवणार, तुम्हाला तो जबरदस्तीनं ते मार्गावरती घेऊन येणार. माझ्यासारखा मनुष्य होता की ज्याला जबरदस्तीनं सेवा करण्याची इच्छा नसते ना, देवाने उचललं आणि आणून बसवलं की तुला हे काम करायचं. हालेलुया. त्याला माहिती होतं की मी जर याला जबरदस्तीने सेवा करायला लावली नाही तर हा मरून जाणार, नरकामध्ये जाणार. मी स्वर्गाच्या रस्त्यावरती आज असण्याचं कारण आहे त्याच्या कळवळ्यामुळे मी आज स्वर्गाच्या रस्त्यावर. हालेलुया. कारण वाचवण्यासारखं असं माझ्यामध्ये काही नव्हतं, वाचवण्यासारखं असं माझं हृदय नव्हतं, एवढं चांगला पण मी नव्हतो, काही नव्हतं. आणि लोक असं म्हणतात की मी सुरुवातीपासून खूप चांगलं आहे. सुरुवातीपासून चांगलं असणाऱ्या म्हणणाऱ्या माणसाला मी तुम्हाला ठणकावून सांगू इच्छितो की असं देवासमोर जाऊन कधीच म्हणू नका. जर असं तुम्ही म्हणत असाल तर आजच प्रभूजवळ या, प्रभूला म्हणा, प्रभू मी वाचण्या योग्य सुद्धा नव्हतो पण तू वाचवलंस तुझ्या कळवळीला. तुझा कळवळा नसता तर मी पापातच मरण पावलो असतो. कारण तुमच्यापैकी बरेच असे लोक आहेत की देवाच्या कळवळ्यामुळे आज जिवंत आहेत, देवाच्या कळवळ्यामुळे तुम्ही उपस्थित आहात. तुमच्या चांगल्या कर्मामुळे नाही शक्य. आपली चांगली कर्म आपल्याला वाचवू नाही शकत, आपलं चांगलं काम आपल्याला वाचवू शकत, एखाद्यावर प्रेम करणं आपल्याला वाचवू शकत नाही. देवाचा कळवळाच तुम्हाला वाचवू शकतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्या कळवळ्यामुळे आपण जिवंत आहोत, त्याच्या कळवळ्यामुळे आपण ते आपल्या श्वासोश्वास सुरू आहे, आपला बिझनेस सुरू आहे, आपली नोकरी सुरू आहे आणि आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. त्याचा कळवळा म्हणजे काय की तो इंटरेस्ट घेतो त्या माणसामध्ये, तिथं स्वतः जातो आणि त्याला म्हणतो की मी तुला वाचवण्यासाठी आलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो नजरअंदाज ज्याला आपण म्हणतो ना की हिंदीमध्ये वो नजरअंदाज नाही करता, वो खुद जाता है और हात पकड कर उठाता. हालेलुया. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की तो दुर्लक्ष नाही करत. ठीक आहे, पडला तर पडत नव्हते अशा प्रकारे नाही करत. कारण तिथून जो चांगला शमरोनच्या दृष्टांतामध्ये आपण पाहतो की तिथून दोघ जण गेले होते पण त्या दोघांनीही कळवळा दाखवला नाही. त्या दोघांपैकी तिसरा जो आला तो मात्र कळवळा दाखवला. आणि त्याच्याविषयी तर मात्र सांगितलं जातं की हा काही करेल असं सुद्धा वाटत नाही, पण तिथे लिहिले की शमरोनातून काही चांगलं निघेल किंवा तिथून काहीतरी चांगलं निर्माण होऊ शकतं असं काहीच नव्हतं. पण तो शमरोनी असा निघाला की तो देवाच्या कळवळ्यानं वाचलेला. हालेलुया. तुम्हाला कदाचित लोक असं म्हणत असतील की तुमच्यामध्ये काही नाहीये. लक्षात घ्या, ज्यावेळेस देवाचं हृदय तुम्ही शिकत आहात त्यावेळेस ही गोष्ट तुमच्या हृदयामध्ये सुद्धा आली पाहिजे. देवा तुझ्या हृदयात प्रेम आहे का तर ते माझ्याही हृदयात असायला हवं. देवा तुझ्या हृदयामध्ये कळवळ आहे का तर माझ्याही हृदयात कळवळ असायला हवा. देवा तू इंटरेस्ट घेऊन वाचवतो का कुणाला तर मीही इंटरेस्ट घेऊन वाचवतो. हालेलुया. मीही, मला सुद्धा कदाचित देवा असं वाटतं की याच्यासाठी प्रार्थना करावीच वाटत नाही, पण देव तुम्हाला त्याच्यासाठी प्रार्थना करायला लावत आहे तर तुम्ही कळवळेने बघलेले. हालेलुया. तुम्हाला वाटतं की हे गर्दी पाप करत आहे, सगळी गर्दी नरकाच्या दिशेला चालली तर देव, तुम्हाला विचार करा तुम्ही, देव जेव्हा त्या गर्दीला पाहिजे त्यावेळेस देव काय म्हणणार, अरे हे लोक नरकात चालले. त्यावेळेस देव शांत बसेल का, कुणाला तरी पाठवेल आणि त्या लोकांना वाचवण्याची योजना बनवेल. तुमचं हृदय सुद्धा त्याच व्यक्तीसारखं, त्या देवाच्या हृदयासारखंच असलं पाहिजे. त्या गर्दीकडे पाहताय तुम्ही हसत नाही तर तुम्ही त्या रात्री गुडघ्यावर येणारा म्हणणार प्रभूला की प्रभू त्या गर्दीला मी पाहिलं नव्हतं, वाचव, त्याला वाचव. कदाचित तुमच्या प्रार्थनेला 10 वाजतील पण तुमचा तो कळवळा, देवाचा हृदयातला कळवळा तुमच्यामध्ये आल्यामुळे त्या 10 लोकांचे जीवन वाचणार आहे. हालेलुया. लोकांना कळवळा आला पाहिजे. देवाच्या हृदयामध्ये तो काय होता, कळवळा होता, सिंपती नव्हती. लक्षात घ्या, लूक सुसमाचार 15 अध्याय 20 वचन वाचा. लूक 15:20 लूकाचे सुसमाचार 15 अध्याय 20 मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूरच आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला, याच्या हातामध्ये अंगठी व पायात जोडे घाला व पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ व आनंद उत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता तो सापडला आहे. आनंद उत्सव करू लागले. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्या ठिकाणी की उधळ्या पुत्र लांबून येत होता. उधळ्या पुत्राने काही चांगलं काम केलेलं नव्हतं. उधळ्या पुत्र प्रॉपर्टी घेऊन आला होता.
त्याची सगळी प्रॉपर्टी संपून आला होता, त्याचे कपडे फाटले होते, केस विस्कटलेले होते, अंगाचा वास येत होता आणि त्याच्याकडे पाहण्यासारखं काही नव्हतं. पण बायबल सांगतं त्या ठिकाणी की बापाने त्याला दुरून पाहिलं आणि त्याला दिसलं की माझा मुलगा परत येतो. भले त्याचे कपडे फाटले पण माझं हृदय कळवळ्यानं भरलं. सांगतं तिथं त्याचा कळवळा आला. हालेलुया. काय आला त्याचा? कळवळ आला. सहानुभूती नाही तर त्याला काय आला? कळवळ आला. आणि त्या कळवळ्यानं तो गेला आणि त्या फाटक्या कपड्यांचं रूपांतर नवीन कपड्यांमध्ये, त्याला अंघोळ घालण्यात आली, त्याला नवीन अंगठी घालण्यात आली, त्याला पायातले जोडे नवीन घालण्यात आले, त्याच्यासाठी आनंद उत्सव करण्यात आला. हे देवाचं हृदय आहे. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही निराश असाल, त्यावेळेस कंटाळलेले असाल, दमलेले असाल, थकलेले असाल, तुम्हाला असं वाटेल की आता माझ्या जीवनामध्ये काही नाही, त्यावेळेस देवाचा कळवळा तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढेल, अडचणीतून बाहेर काढेल, तुम्हाला हात देईल आणि तो बाहेर काढेल. कारण कळवळा तुमच्या संकटामध्ये खऱ्या अर्थाने कामाला येणार. हालेलुया. सहानुभूती केवळ लोकांची कोरडी सहानुभूती कामाला येणार नाही, तर कळवळा कामाला येईल. तोच कळवळा तुमच्या हृदयामध्ये लोकांच्या प्रती असायला हवा. कारण देव जर त्या कळवळ्यानं भरलेलं आहे तर देवाची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी सुद्धा त्याच कळवळ्याने भरून जावं. हालेलुया. त्याच अशा प्रकारच्या हृदयाने भरलं जावं की तो लोकांना वाचवणारा, म्हणजे ज्या व्यक्तीच्या जीवनात आशा नाहीये त्याला बाहेर काढण्यासाठी असलेलं ते प्रेम आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी असलेलं ते हृदय आहे. हालेलुया. मला असं वाटत असेल की लोक नरकात जात आहेत, चांगली गोष्ट आहे, मी वाचवला गेलो, माझं फॅमिली वाचवली गेली, आता लोकांचं मला काही देणे घेणं नाही, मला माझ्या कॉलनीचं देणे घेणं नाही, गावाचं मला काही देणे घेणं नाही. पण बायबल सांगतं स्पष्टपणे की देव त्या गर्दीकडे पाहून कळवळ्याने भरला. तुम्ही सुद्धा त्या गावाकडे, नाश होणाऱ्या गावाकडे पाहून कळवळ्यानं भरलंच पाहिजे. नाही तर तुम्ही खरे विश्वासणारे नाही. खरे विश्वासणारा तोच आहे की जो कळवळ्यानं गर्दीकडे पाहून, नाश होणाऱ्या आत्म्याकडे पाहून त्याच्या हृदयामध्ये त्याला तुटतं त्याचा अंतःकरण, त्याला देव रडवतो. लक्षात घ्या. लोकांसाठी, पापी लोकांसाठी काय करतो देव? रडवतो. तुम्हाला जर देव रडवत नसेल ना तर तुमच्यामध्ये अजून कळवळ आलेलं नाही. देवाचं कळवळ्याचं हृदय तुम्हाला समजलेलं नाही. किती लोक तुम्ही रडून प्रार्थना करता देवाजवळ मला माहिती नाही. मी तुमच्या गरजांसाठी रडून केलेल्या प्रार्थनेबद्दल बोलत नाही, लोकांच्या तारणासाठी केलेल्या रडून प्रार्थनेबद्दल बोलत आहे. गरजांसाठी तुम्ही मस्त रडत असाल, पण लोकांच्या तारणासाठी तुम्ही प्रभूसोबत कधी रडलाय का? ते कळवळ्यानं भरलेलं हृदय. लोकांच्या तारणासाठी उगीच कळवळ्याशिवाय कोणीही रडत नाही. कारण स्वतःसाठी रडणारे भरपूर लोक आहेत, स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी आणि प्रभू मला हे दे ते दे अशा प्रकारच्या गोष्टी मागण्यासाठी रडणारे पुष्कळ माणसं मी पाहिले. पण देवाच्या लोकांना लोक मरत आहेत आणि लोक पापामध्ये जात आहेत, नरकाच्या दिशेला जात आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी रडणारे खूप कमी लोक. तेच लोक आहेत जे रडतात देवाजवळ, अश्रू रडतात आणि देवाला विनंती करतात, गुडघे शिजवतात. जी लोक त्यांना कधीच त्यांच्या कळवळ्याच्या प्रार्थनेचं कधी श्रेय देणार नाही, त्यांच्यासाठी ते रडतात. लक्षात घ्या. लोक कधीच म्हणणार नाही की तू आमच्यासाठी प्रार्थना केली म्हणून मी जिवंत आहे असं म्हणणार नाही. तरी सुद्धा ती लोक काय करतात बरं? देवाच्या करुणेनं, देवाच्या कळवळेनं ठरलेलं आहे की देवाचा कळवळ आहे त्यांच्या हृदयात आहे म्हणून ते रडत आहे. श्रेय मला कोणी देवो न देवो, माझी प्रार्थना लोकांसमोर प्रगट हो न हो, पण कळवळ आहे म्हणून तुम्ही रडता. हालेलुया. कारण तो कळवळा तुम्हाला शांत बसून येत नाही. देवाचा कळवळ येतो ना, बायबल सांगतं की कळवळ आला आणि बाप धावत गेला. कसा गेला बाप? धावत गेला. कारण कळवळा हा माणसाला शांत बसून येत नाही. सहानुभूतीवाला माणूस शांत बसतो. सहानुभूतीवाला फोटो काढतो, सहानुभूतीवाला व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो, पण कळवळावाला मात्र ऍक्शन करतो, जातो तिथं वाचवतो, इंटरेस्ट घेतो, त्यासाठी लागणाऱ्या गोष्टीची सगळी पूर्तता करतो. जर तुम्हाला कळवळ्याने तुम्ही भरला असाल, तुम्हाला असं वाटत असेल की मी काही नाही देऊ शकत, पण तुम्ही प्रार्थना करू शकता. हालेलुया. तुम्ही काय नाही करू शकत. कदाचित तुमच्याकडे पैसे नसतील देण्यासाठी लोकांना, कदाचित तुम्ही मदत करू शकत नसाल आर्थिक दृष्ट्या, कदाचित तुम्ही जाऊ शकत नसाल, शारीरिक दृष्ट्या सक्षम नसाल, पण तुम्ही कळवळ्यानं प्रार्थना करू शकता. अश्रू मात्र देण्यासाठी पैसे लागत नाही, अश्रू डाळण्यासाठी पैसे लागत नाही, गुडघ्यावर प्रार्थना करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं मेहनत आणि कष्ट द्यावं लागत नाही. लक्षात घ्या. रोज कंटिन्यूपणे लोकांसाठी त्या व्यक्तीचं जीवन बदलत नाही हे दिसताना सुद्धा त्यासाठी रोज आणि रोज कंटिन्यू प्रार्थना करण्यासाठी कुठल्याही प्रकारे तुम्हाला आर्थिक काही त्रास होत नाही. लोकांना असं वाटतं आर्थिक त्रास होत नाही ना, मग आर्थिक त्रास असलेल्या गोष्टी मी काय करणार नाही. अरे बाबा, आर्थिक त्रास लागत नाही ह्या गोष्टीसाठी.
हे कळवळ्याचं हृदय जे आहे ना ते फुकट येतं आणि त्यासाठी देवाजवळ बसून तुम्ही ते काम करू शकता. हालेलुया. एक दिवस देव तुम्हाला जर ह्या कळवळ्यात तुम्ही भरलेला असाल तर देव तुम्हाला पैसे पण देणार एक दिवस. लोकांसाठी रडून प्रार्थना करणाऱ्या माणसाजवळ देव पैसे पण देईल आणि देव त्याला सांगेल की हे ह्या माणसाला देऊन दे. हालेलुया. कधी अश्रू ढाळत नसाल तर देव तुम्हाला देण्यासाठी पण कोणाला काही देणार नाही. कारण त्याला माहितीये की हा दुसऱ्यासाठी कधीच रडत नाही. मग मी याला देऊन तरी काय करणार आहे, हा स्वतःच गर्भात, त्याच्यापेक्षा याला देऊन काही उपयोग. लक्षात घ्या, तुम्ही प्रथम लोकांसाठी ते कळवळ्याचं हृदय तयार करा. कारण ते देवाच्या हृदयात आहे. देवाचं हृदय कळवळेने भरलेलं. तुमचं हृदय भरले का कळवळे तपासा स्वतःला. मी विश्वासदार आहे, मी धार्मिक आहे, मी आत्म्यानं चालतो. आत्म्यानं चालणारा मनुष्य देवाच्या कळवळ्यानं भरलेला असतो. तो रडतो लोकांसाठी. त्याला माहिती असतं की मला कोणी काही देऊ शकत नाही, माझी स्तुती कोणी करणार नाही, पण मी देवाच्या कळवळ्यानं भरले, त्यामुळे मी ते करत आहे. माझं प्रतिफळ मला स्वर्गात मिळेल. माझं प्रतिफळ पृथ्वीवर मिळत न मिळव, माझं प्रतिफळ स्वर्गामध्ये मिळेल. मला वाटत असेल असं की ही मजाकमध्ये किंवा ही लाईटली घेण्याची गोष्ट आहे, अजिबात नाही. ही अत्यंत सिरियस घेण्यासारखी गोष्ट आहे की जो व्यक्ती देवाच्या कळवळ्यानं भरलेला नाही, मी स्पष्ट बोलतो तुम्हाला की जो व्यक्ती देवाच्या कळवळ्यानं भरलेला नाही तो खरा विश्वासणारा असूच शकत नाही. तो डुप्लिकेट पवित्र आत्म्यानं चालणारा मनुष्य. पवित्र आत्मा तुम्हाला त्याच्या पॅशननी भरतो, देवाच्या कळवळ्यानं भरतो. कारण देव पवित्र जो येशू ख्रिस्त आला होता, जो देवाच्या अंतर्गत कळवळा होता, तो येशूच्या अंतर्गत. आणि म्हणून येशू गर्दीला पाहिलं ना, बायबल वारंवार ह्या गोष्टीला सांगतं की येशूनं गर्दीला पाहिलं, त्याचं हृदय कळवळ्याने भरलं. त्याला भूक नाही लागली, त्याला तहान नाही लागली, त्याला स्वतः शरीराची काळजी नव्हती, त्याला काही नव्हतं. तो म्हणायचा की प्रभूचं काम करणं हेच माझं काम नाही. प्रेज द लॉर्ड म्हणाला ना, तो बऱ्याच वेळेस म्हणाले, बऱ्याच वेळेस. आणि बायबल सांगतं की त्याला कुठल्याही गोष्टीची चिंता नव्हती. या लोकांना मी उपाशी पाठवायची, या लोकांना कारण यांचा मला कळवळा येतो. यापैकी बरेच जण लंगडे, त्यांना माझ्याकडे आणा. यापैकी बरेच कुष्ठरोगी त्यांना माझ्याकडे आणा. बरेच सैतानाच्या बंधनात आहेत, त्यांना माझ्याकडे आणा. तर माझं होतं कळवळ्यानं भरलेलं. प्रेज द लॉर्ड. त्याच्या हृदयात कळवळा होता आणि म्हणून ते सगळं करत होता, न थकता, न कंटाळता, न रागवता, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता. त्याला माहिती होतं की हेच यापैकीच काही लोक ओरडून ओरडून मला वधस्तंभावर खेळा म्हणणार आहे, तरी सुद्धा माझ्या हृदयात कळवळा आहे म्हणून मला हे करायचं. प्रेज द लॉर्ड. त्यापैकी बऱ्याच गर्दीनं त्याला वधस्तंभावर खेळण्यासाठी पिलाताच्या हातात सोपवलेलं होतं, पण येशूने मात्र आपला कळवळा थांबवला, त्याच्या कळवळ्यानं ते भरलेलं होतं. ठीक आहे, प्रभू तुम्हाला त्या कळवळ्यानं भरू. कारण पुढची गोष्ट, देवाच्या हृदयामध्ये पवित्रता आहे आणि देवाच्या हृदयामध्ये धार्मिकता पण आहे. माझा माझ्याबरोबर स्तोत्र संहिता 33 अध्याय आणि 5 वचन. स्तोत्र 33:5. वाचा ब्रदर. त्याला नीती व न्याय ही प्रिय आहे, परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नीती आणि न्याय काय आहे, त्याला प्रिय आहे. बाजूला सांगा, देवाला नीती आणि न्याय आवडतो. देवाला नीती आणि न्याय आवडतो. देवाच्या हृदयामध्ये पवित्रता आहे. देवाच्या हृदयामध्ये पवित्रता आहे. देवाच्या हृदयामध्ये धार्मिकता आहे. देवाच्या हृदयामध्ये धार्मिकता आहे. हालेलुया. 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 तुम्हाला माहित आहे, देव प्रेम करतो. देव काय करतो बरं? प्रेम करतो आपण असं म्हणतो, पण तुम्हाला माहित आहे देव पाप्याचा द्वेष पण करतो. येस. देव पाप्याचा द्वेष पण करतो. मला सांगा, देव पाप्याचा द्वेष. देव पाप्याचा द्वेष करतो. पापा म्हणजे आतमध्ये पाप जे आहे ना, त्या पापाचा त्याला काय आहे बरं? द्वेष. पण याचा अर्थ असा नाही की तो व्यक्तिविशेषवरती. समजा एखादा व्यक्ती पापी आहे, पाप करत आहे, तर व्यक्तिविशेषला शिक्षा देण्यासाठी हे सगळं करत नाही. त्या त्याच्यातलं पाप काढण्यासाठी देवबापाने काय केलेलं आहे? तयारी केली. देवबापाने योजना बनवलेली. देवबापाने त्यासाठी सर्व प्रकारचं स्ट्रक्चर बनवून ठेवले की पापी व्यक्तीनं त्याच्या जवळ यावं आणि देवाच्या हृदयामध्ये जी पवित्रता आहे. कारण लक्षात घ्या, देव त्याच्या स्वभावाविरुद्ध वागू शकत नाही. देव आणि पाप एकत्र राहू शकत नाही. म्हणजेच काय, जो व्यक्ती पाप करत आहे तो व्यक्ती आणि देव एकत्र राहू शकत नाही. मग जर एकत्र राहू शकत नाही, कारण देवाच्या हृदयामध्ये काय आहे? पवित्रता आहे. देवाच्या हृदयामध्ये काय आहे? पवित्रता आहे. जर पवित्रता आहे तर त्याच्या जवळ जाणारा व्यक्ती किंवा त्याच्या सारखं बनणारा व्यक्ती सुद्धा काय बनला पाहिजे? मग पवित्रच बनला पाहिजे. आणि पवित्र बनण्यासाठी देवाने योजना बनवली का? निश्चित बनवलेली. देवानं पवित्र बनण्यासाठी काय बनवलेले?
योजना बनवलेली आहे, स्ट्रक्चर तयार केलेलं आहे की तुम्ही काय करा, माझ्याकडे या, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, आपल्या पापांची क्षमा मागा आणि मी तुम्हाला काय करेन बरं, पापांची क्षमा देऊन तुम्हाला पवित्र बनवेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, देवानं स्ट्रक्चर बनवून ठेवलेलं आहे. पण स्ट्रक्चर बनवत असताना देव नुसताच केवळ पाप्यातल्या आणि पापाचा किंवा त्या पापी माणसाच्या जीवनामध्ये असणाऱ्या पापाचा केवळ द्वेष करत नाहीये, तर त्या पापाचा द्वेष करण्याबरोबर ते पाप निघून जावं यासाठी सुद्धा तो योजना बनवतो. आणि योजना त्यानं तयार केलेली आहे. आणि अगदी सुरुवातीपासून देवबापाने काय बनवलेले, योजना बनवली की प्रत्येक माणसाच्या बाबतीत, जसं प्रकारे मी सुरुवातीला तुम्हाला मागे सांगितलं की ज्यावेळेस आदामाने पाप केलं, त्यावेळेस पाप केल्यानंतर देवानं त्याच्या पापांची क्षमा मिळवण्यासाठी त्याला कधीही माझ्याजवळ येण्यासाठी जागा असावी यासाठी लगेच त्याला वस्त्र बनवून घातलेली आहेत. हालेलुया. घातली का बनवून? लगेच बनवून घातली. कारण तिथं बायबल स्पष्टपणे सांगतं, परमेश्वराने आदामाने हव्वेला काय घातली बरं, चर्मवस्त्र घातली. वाचा ते माझ्या बरोबर, उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय असेल. एकविसावं वचन, 3:21. परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यांच्यासाठी चर्मवस्त्र करून त्यास घातली. प्रेज द लॉर्ड. काय लिहिले त्या ठिकाणी, देवाने आदाम आणि हव्वेसाठी कशाची वस्त्र बनवली, चर्मवस्त्र बनवली. आता चर्मवस्त्र प्राण्याला कापल्याशिवाय काय बनत नाही. कशात काय करावं लागतं, बलिदान द्यावं लागतं. आणि बलिदान किंवा त्या प्राण्याला काय करावं लागतं, मारावं लागतं, तरच त्याचं कातडं काढण्यात येतं, त्याचं चामडं काढण्यात येतं. आणि त्याचं चामडं काढलं आणि कुणाला घातलं, आदाम आणि हव्वेला घातलं. म्हणजेच काय, देवानं त्याच्या पवित्रतेची तडजोड केली का, देवानं त्याच्या पवित्रतेची तडजोड नाही केलेली. देवानं म्हटलं ठीक आहे, तू पापी आहेस का, तू बसू शकतोस इथं, नाही, तुझं पाप झाकलं गेलं पाहिजे, कारण मी पवित्र आहे, माझ्या हृदयातली पवित्रता मला काढता येत नाही, ती तशीच राहणार आहे. पण तुला पवित्र बनवायचं, तू पाप आहेस का, तुझं पाप केलं काय गेलं पाहिजे, झाकलं गेलं पाहिजे. आणि ते झाकल्यानंतर मग तू आणि मी एकत्र बसू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला समजतं का, तुम्ही असं म्हणत असाल की ठीक आहे, मी परमेश्वराजवळ मी पाप करतो आणि मी वाईट गोष्टीमध्ये आहे, तर देवाने मला तसा स्वीकार करावा. देव स्वीकार करायला तयार आहे, पण देवाची पवित्रता तो काढणार नाही, कारण त्याच्या हृदयात पवित्रता आहे आणि ती तशीच राहणार. त्यात चेंजेस होणार नाही. चेंजेस कुणाला करणार आहे, परमेश्वर. चेंजेस तुम्हाला मला करणार. चेंज कुणामध्ये करणार आहे, आपल्यामध्ये करणार आहे. जर आदामाने हव्वेला पाप केलेला आहे, तर परमेश्वराने काय केलं, त्यांच्यासाठी बलिदान, लगेच बकऱ्याचं बळी दिला. आणि बळी दिल्यानंतर लगेच, कारण पापाचं वेतन काय आहे बरं, मरण आहे. आणि रक्त सांडल्या वाचून पापांची क्षमा होत नाही. आणि मग त्या ठिकाणी एका प्राण्यांचा बळी दिला गेला आणि मग त्याच्या पापाची क्षमा करण्यासाठी देवाने लगेच योजना बनवली. लगेच चर्मवस्त्र घालण्यात आली की आदामाला जेव्हा पण वाटेल की तो आता माझ्याकडे येऊ शकतो क्षमा मागून आणि तो माझ्याजवळ राहू शकतो, कारण मी जर या ठिकाणी राहिलो आणि देव पवित्र आहे, हा अपवित्र माणूस एकत्र राहू शकत नाही. त्याला पाप त्याचं झाकलं गेलंच पाहिजे, त्याच्यासाठी बलिदान दिलंच गेलं पाहिजे. आणि केवळ तात्पुरता विलास होता बरं, पण परमनंट विलास सुद्धा परमेश्वराने केला. आणि तो म्हणजे काय, प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवला. परमनंट जे आहे, ज्याला आपण म्हणतो की कायमचा जो परमेश्वराने उपाय आहे, तो उपाय सुद्धा केला. कारण त्याची पवित्रता, त्याच्या पवित्रतेमध्ये आपण त्या पवित्र स्वर्गामध्ये राहणार आहोत. कारण देव पवित्र आहे, त्याच्या हृदयात पवित्रता आहे आणि त्या पवित्र स्वर्गात आपल्याला राहायचंय. तर कायमचं पाप तुमच्या आणि माझ्या जीवनातून निघून गेलं पाहिजे. कायमच्या आपल्या पापांची क्षमा झाली पाहिजे. वारंवार बकऱ्याचा बळी देण्याची गरज नाही, वारंवार रक्त वाहण्याची गरज नाही. म्हणून त्याच्या प्रेमासाठी त्याने काय केलं बरं, त्याची पवित्रता जपण्यासाठी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवले. प्रभू येशू ख्रिस्त बळी दिला गेला आणि बळी दिल्यानंतर त्याच्या पापाद्वारे, त्याच्या बलिदानाद्वारे आपल्या पापांची काय झालेली आहे, क्षमा झाली. आणि त्या क्षमेद्वारे आपण त्याच्या पवित्रतेसाठी आपण प्रयत्न करू शकतो, त्याच्या पवित्रतेसारखं बनण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आणि जसं देवाच्या हृदयात पवित्रता आहे तशीच आपली सुद्धा पवित्रता असते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. असं नाही तर मी काय सांगतो तुम्हाला, देव पवित्र आहे, त्याची पवित्रता निघून जाणार नाही. आपण पापी आहोत म्हणून त्याची पवित्रता निघून जाणार नाही. तो स्वतःमध्ये बदल करत नाही. बदल कुणामध्ये करत होतो, मनुष्यामध्ये. जसं मी सांगितलं, त्याची पवित्रता आहे, ती पवित्रता तशीच. तुम्हाला असं वाटत असेल की मी केवळ धार्मिक आहे, पृथ्वीवरती काय आहे बरं, मी केवळ धार्मिक आहे, पण खरा धार्मिक कोण आहे,
खरा धार्मिक परमेश्वर आहे. हालेलुया. खरा आत्मिक कोण आहे? परमेश्वर आहे. खरी धार्मिकता कोणामध्ये आहे? परमेश्वरामध्ये. जसं बायबल सांगतं की नीती आणि न्याय कोणामध्ये आहे? परमेश्वरामध्ये. आणि ज्याच्यामध्ये न्याय आहे तो खरा धार्मिक आहे. बायबल सांगतं ज्याच्यामध्ये न्याय आहे तो खरा धार्मिक आहे. या पृथ्वीवरची धार्मिक माणसं तुम्हाला आढळत नाही, कारण न्याय नाहीये लोकांच्या समोर. ते स्वतःच्या नजरेतच चांगले आहेत, पण दुसऱ्यांनी ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहिलं त्यावेळेस लोक काय म्हणतात, अरे नाही तुझ्यामध्ये मिस्टेक. तर देवामध्ये तुम्हाला कोणतीही मिस्टेक आढळत नाही. देवामध्ये कोणताही तुम्हाला दोष आढळत नाही. देवामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे शोधून सुद्धा काही सापडणार नाही. आणि ज्याच्यामध्ये शोधून सुद्धा काही सापडत नाही तो खरा धार्मिक आहे. लक्षात घ्या, त्याच्या हृदयात केवळ पवित्रता नाहीये, त्याच्या हृदयात धार्मिकता सुद्धा आहे. आणि त्या धार्मिकतेची तुलना या जगातल्या कोणत्याही माणसाच्या धार्मिकतेशी आपण करू शकत नाही. आणि म्हणून त्याच्या हृदयातली जी धार्मिकता आहे ती तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आली पाहिजे. त्याच्या हृदयातली जी पवित्रता आहे ती तुमच्या जीवनात जशी आली पाहिजे तशा प्रकारे त्याच्या जीवनातली धार्मिकता सुद्धा, त्याच्या हृदयातली धार्मिकता सुद्धा तुमच्या जीवनात आली पाहिजे. त्याच्या हृदयात न्याय आहे, नीती आहे, त्याच्या हृदयात कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाहीये, कारण धार्मिकतेची बरीच लक्षणं आहेत. आणि या सगळ्या लक्षणांना तुमच्यामध्ये तुम्ही आणलं पाहिजे, कारण त्याच्या हृदयात आपल्याला हे शोधून सापडतं की हो प्रभूजी तू पवित्र आहेस, हो प्रभू तू धार्मिक आहेस आणि मला सुद्धा तुझ्यासारखं बनलं पाहिजे. कारण बायबल सांगतं स्पष्टपणे रोम 12:1-2 मध्ये की दिवसेंदिवस आपण सतत काय होत जातो? त्याच्यासारखं बनत जातो. आता त्याच्यासारखं बनत जातो म्हणजे काय करतो? वाचा देवाची. रोम 12:1-2 वाचा. रोम क्रॉस करतो 12:1-2 वाचा. म्हणून बंधूजनो, मी देवाच्या करुणेने तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम व ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. स्वतःचे रूपांतर कुणामध्ये होऊ द्या? मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर कुणामध्ये होऊ द्या? देवासारख्या हृदयामध्ये होऊ द्या. हालेलुया. मला सांगा, देवासारख्या हृदयामध्ये तुझं स्वतःचं रूपांतर करायचं. हालेलुया. कारण तिथं जाणार आहोत आपण, जिथं परमेश्वर राहतो. तिथं जाणार आहोत आपण की जिथं देव राहतो. जिथं देव राहतो त्या ठिकाणी जर जाणार आहे तर त्याच्यासारखं हृदय आपलं असलं पाहिजे. त्याच्यासारखं हृदय नसलेल्या माणसाला तो नेणार नाही. बरोबर त्या ठिकाणी मला सांगा, त्याच्यासारखं हृदय नसलेल्या माणसाला तो नेणार नाही. आज कदाचित नसेल तुमचं तसं, आज कदाचित तुम्ही केवळ सहानुभूतीने भरलेला असाल, पण एक दिवस येईल तुम्ही कळवळ्याने बनवा. हालेलुया. आज केवळ तुम्ही कधी कधी प्रेम करत असाल, पण देवासारखं प्रेम करायला तुम्ही पाहिजे. हालेलुया. रूपांतरित व्हाल तुम्ही. नव्यानं काय व्हाल बरं? रूपांतरित व्हाल. आज कदाचित तुमच्यामध्ये थोडंफार अपवित्रता असेल आणि पूर्ण पवित्रता आलेली नसेल, पण पवित्रतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही वाटचाल मात्र करत आहात. आणि एक दिवस असा येईल की क्षणात निमिषात आपलं शरीर आणि आपला आत्मा पूर्णपणे चेंज झालेला असेल. आपण स्वर्गामध्ये असू. हालेलुया. लक्षात घ्या, ती पवित्रता तुमच्यामध्ये तो आणू इच्छितो, ते धार्मिकता तुमच्यामध्ये तो आणू इच्छितो. कारण दिवसेंदिवस आपण त्याच्यात रूपांतरित होत आहोत. मग कुणासारखी रूपांतरित होत आहोत आपण? देवासारखे रूपांतरित होतं. वारंवार इथं बसण्यासाठी आणि खुर्चीवर पास्टर आणि सिस्टरला आवडतं, लोकांना आवडतं म्हणून बसण्यासाठी आपण इथं आलो नाही, तर त्याच्यासारखं बनण्यासाठी आपण इथं आलो. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धर्म बदलण्यासाठी आपण इथं आलो नाही. लक्षात घ्या, आपण इथं आलो कशासाठी? आपण त्याच्यासारखं बनण्यासाठी आलो. स्वर्गात ज्या जाणार आहोत त्या स्वर्गीय परमेश्वरासारखं बनण्यासाठी आपण आलो. कारण या सगळ्या कागदपत्र, या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी नाहीये, तर आपण त्याच्यासारखं बनण्यासाठी इथं आहे. हालेलुया. परमेश्वराची तीच इच्छा आहे. आणि म्हणून त्याचं हृदय त्याच्या हृदयामध्ये पवित्रता आहे, त्याच्या हृदयामध्ये एक प्रकारची धार्मिकता आहे आणि त्या गोष्टी तुमच्या हृदयामध्ये असल्या पाहिजे. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तो तुमच्या सोबत रिलेशन ठेवू इच्छितो. त्याच्या हृदयामध्ये एक रिलेशनशिप आहे. बाजूला सांगा, रिलेशनशिप आहे. त्याच्या हृदयामध्ये एक वेगळ्या प्रकारचं नातं संबंधित प्राप्त करण्याची एक योजना आहे. सांगा बाजूला की तो तुझ्यासोबत नातं बनवू इच्छितो. निर्मयाचं पुस्तक याचा 29वा अध्याय आणि 13वं वचन.
Jeremiah 29:13. तुम्ही मला शरण या आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. Praise the Lord. Hallelujah. या ठिकाणी लिहिले हिंदी मध्ये, तुम मुझे ढूंढोगे और पाओगे भी, क्योंकि तुम अपने संपूर्ण मन से मेरे पास आओगे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी 11 वचनापासून तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला त्या गोष्टीचं स्पष्टीकरण अधिक आणि असं लिहिलंय, क्योंकि यहोवा की वाणी है कि जो कल्पनाएं तुम्हारे विषय में करता हूँ तू उन्हें नहीं जानता, करता हूँ उन्हें मैं नहीं जानता, उन्हें मैं जानता हूँ. मैं हानि की नहीं वरना कुशल की है, और अंत में तुम्हारी आशा पूरी करूंगा. तब उस समय तुम मुझे पुकारोगे और आकर मुझसे प्रार्थना करोगे और मैं तुम्हारी सुनूंगा. तुम मुझे ढूंढोगे और पाओगे भी, क्योंकि तुम अपने संपूर्ण मन से मेरे पास आओगे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा त्या देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यासोबत एक रिलेशन स्थापन करा. मला सांगा, देव तुझ्यासोबत एक रिलेशन बनवू इच्छितो. केवळ तुम्हाला व्यसनातून बाहेर काढण्यासाठी देवाने तुम्हाला बोलवले का? मी ते नाही. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला केवळ शांती देण्यासाठी बोलवले का? नाही. पैसे देण्यासाठी बोलवले केवळ? नाही. लोकांना असं वाटतं की मला त्यांनी पैसे दिले, मला नोकरी लागली, काही गरज नाही त्याच्यापासून मला दुसरं काही मिळालं. मला नोकरी लागली, माझा बिझनेस चांगला चाललाय, चांगली गोष्ट आहे. माझं घर चांगलं बांधलं आणि सुंदर घर बनवलेलं आहे मी, खूप छान. लोकांनी तुम्हाला माहिती आहे त्याच्यापासून एक प्रकारच्या जादूगाराप्रमाणे लोकांनी त्याच्याकडून मागून घेतलेलं आहे. प्रभू मला हे दे, प्रभू मला ते दे, मला दागिने दे, मला साडी दे, मला घर दे, मला पैसा दे, मला बँक बॅलन्स दे, मला एवढी दे आणि बरंच काय दे. आणि हे सगळं त्यांनी काय केलेलं आहे? मागून घेतलेलं आहे. रिलेशन बनवण्यासाठी, रिलेशन ज्याला आपण नातं म्हणतो, ते नातं बनवण्यासाठी लोक काम करत नाहीत. लक्षात घ्या. आत्ताच्या काळामध्ये एक ट्रेंड आहे. आत्ताच्या काळात एक ट्रेंड आहे. काही लोक आता बऱ्याच ट्रेंड असा आहे की एखादी पत्नी जी असते ना, ती जास्त करून बऱ्याच लोकांचं, या ठिकाणी जर कोणी नसाल तुम्ही तर चांगली गोष्ट आहे, पण मेट्रो सिटीज मध्ये जास्त करून ते चाललेलं आहे. एखादी पत्नी जी आहे ना, ती नवऱ्याच्या प्रॉपर्टीसाठी त्याच्याबरोबर जास्त चिकटलेली असते. एखादा पती सुद्धा तिच्या केवळ शरीरासाठी चिकटलेला असतो. मला तुझं शरीर पाहिजे, मला तू आवडतेस, तू सुंदर दिसतेस, मला तू पाहिजेस, आणि मला हवं तेव्हा मला तुझं शरीर असायला हवं. आणि तिला सुद्धा काय वाटतं, मला तुझा पैसा पाहिजे, मला तुझं काय हवं, केवळ तू चांगला मोबाईल घेऊन दे, चांगलं घर असू दे, मला चांगल्या साड्या असू दे, ज्यावेळेस मी सांगेन तुला त्या गोष्टी मला दिल्या पाहिजेत. पण तुम्हाला माहिती आहे की केवळ स्वार्थी स्वभाव आहे. पती पत्नीचा जो स्वभाव आहे, पत्नी प्रॉपर्टीसाठी, नवरा शरीरासाठी. म्हणून तुम्हाला माहिती आहे परमेश्वर मात्र एखाद्या पती पत्नीला जेव्हा एकत्र आणतो ना, त्यावेळेस त्या नात्यासाठी एकत्र आणतो, प्रॉपर्टीसाठी, शरीरासाठी एकत्र नाही. तुम्हाला श्री सुख मिळावं म्हणून देवाने तुम्हाला एकत्र पती पत्नी नाही. तो त्यातला एक भाग असेल, पण तो भाग गौण आहे. तो भाग गौण आहे. देवाचा उद्देश त्याच्या पाठीमागे काय आहे की तुमच्याद्वारे त्याला एक नातं प्रस्थापित करायचं, तुमच्याद्वारे त्याला एक वेगळ्या प्रकारचं रिलेशन तयार करायचं, त्यासाठी आहे. तशाच प्रकारे ते पती पत्नी जे आहेत ना, ते कधीही एक नवरा जो शरीरासाठी तिच्याजवळ चिकटलेला असतो, तो बायकोसोबत एक नातं कधी तयार करत नाही. जी पत्नी त्याच्या केवळ प्रॉपर्टीसाठी त्याच्यासोबत चिकटलेली असते, ती कधी त्याच्याबरोबर नातं तयार करत नाही. लक्षात घ्या, त्याचं नातं कधी बनतच नाही. आणि ते सहज एका चुटकीसारखी विभक्त लगेच त्याला असं वाटतं, अरे हे काय, कारण का त्याचं नातं कधी बनलंच नाही, म्हणून ते विभक्त होण्याचं कारण काय माहिती, पती पत्नीचं सगळ्यात मोठं कारण की त्याचं नातं नाही बनलंय, त्याचं मन एकत्र जुळलेलं नाही. जे त्याच्या मनात आहे हे तिच्या मनात कधीच आलेलं नाही, जे तिच्या मनात आहे हे त्याच्या मनात कधीच आलेलं नाही. त्यांचं मन नेहमी दुभावलेलंच होतं. तुम्ही जर आज देवाकडे आलेला आहे, देवा तू प्रॉपर्टी दिलीस ठीक आहे, पण देवाच्या हृदयात काय हे जाणून घ्या. जर जाणून नाही घेतलं तर तुमचं नातच नाही बनणार. तुम्ही रोज प्रार्थना करताय गरजांसाठीच, केवळ गरजांसाठी प्रार्थना करा, पण त्या बरोबर नातं तुमचं तयार झाले का? मी भेटायला जातो देवाला, मी रोज प्रार्थना करतो, मला आवडतं त्यासमोर, मला त्याला काहीतरी माझं दुःख सांगायला आवडतं. तो देव न देव पण माझं त्यासमोर नातं. हालेलुया. तो माझी प्रार्थना ऐकू न ऐकू. तुम्हाला माहिती आहे मी असा माणूस आहे की माझ्या काही प्रार्थना आहेत
त्याच्या 2 ते 3 वर्षापासून देवाने एकाही प्रार्थनेचं उत्तर दिलेलं नाही. माझ्या एकाही प्रार्थनेचं उत्तर दिलेलं नाही, तरी रोज ती प्रार्थना मी देवाकडून करतो. माझ्या प्रेज द लॉर्ड. तुम्ही चुकून गेले असते, कंटाळले असते, तुम्ही दमले असते, तुम्ही अरे हे कसं काय शक्य आहे? शक्य नाही आहे, लक्षात घ्या. नातं असणारच ते व्यक्ती करू शकतो. बऱ्याच वेळेस मी निराश झालो. असं नाही की मी निराश नाही झालो, असं नाही मी कंटाळलो नाही, मीही कंटाळलो, दमलो, थकलो. मला पण असं वाटलं की नाही, पण मात्र देवाने मला परत दिलं, कारण माझं नातं आहे. काय माझं रिलेशन आहे, माझं रिलेशन आहे त्याच्याबरोबर. आणि रिलेशन आपल्याला टिकवून ठेवतं त्याच्याबरोबर, आणि ते नातं त्याला तयार करायचं. तो तुम्हाला देऊ इच्छितो, देत नाही असं नाही, तो गरजा भागवत नाही, किंवा तो देत नाही, किंवा तो देऊ इच्छित नाही, तुमच्या जीवनात काम करू इच्छित नाही, असं नाहीये. काही कारण असतील, त्यांनी माझी प्रार्थनेचं उत्तर दिलं नसेल, त्याचं काही कारण असते. पण त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत आहे, कारण का देवाला माझ्यासोबत काय करायचंय? नातं तयार करायचं. तुमचं झालंय का तयार? नातं तयार सोबत तुम्ही त्याच्याबरोबर केवळ नात्यासाठी बोलताय का फक्त आणि फक्त गरजांसाठी? नाही, मला फक्त तो त्याच्याकडून जे मिळालं का, तसं मी म्हणालो ना, नवरा केवळ शरीर सुखासाठी आहे, बायको केवळ संपत्तीसाठी आहे. त्यांचं नातं तयार होत नाही, लगेच विभक्त होतं. येशूला सोडतात का माणसं माहिती आहे? नातं झालेलं नसतं म्हणून सोडतात कधीच लगेच. त्याला वाटतं पास्टर आवडत नाही, चला सोडा. आपल्याला काय घेणं देणं त्याशी? कारण देवाचं त्यांना काही घेणं घेणं नसतं. त्यांना जे हवं आहे ते त्यांना मिळालं, ते गेलं सोडून. एक दिवस असं येईल, देव त्यांना प्रश्न विचारेल की मी तुझ्यासाठी केलं, देव मी तुला आशीर्वाद दिला, मी तुझ्यासाठी चमत्कार केला, मी तुला आरोग्य दिलं, मी तुला ह्या गोष्टी ज्यावेळेस मागितल्या असतात दिल्या, तुला माहिती आहे हे कशासाठी मी दिलं होतं? तुझं आणि माझं रिलेशन तयार व्हावं यासाठी. कारण माझ्या हृदयामध्ये रिलेशन आहे, माझ्या हृदयामध्ये नातं आहे. त्याच्या हृदयामध्ये नातं तयार करण्याची भावना आहे. रोज तो तुमच्या सोबत काहीतरी तयार करू इच्छितो, त्याला घट्ट बनवायचं. जसे प्रकारे पती पत्नी 20 वर्ष 25 वर्ष संसार करतात ना, त्याला विचारा त्यांचं नातं घट्ट झालेलं असतं. ते अतिशय अगदी पूर्णपणे एकमेकांमध्ये एवढे गुंतलेले असतात, रुसतात, फुगतात, रागवतात, चिडतात, एकमेकांच्या वरती काहीतरी चुका काढतात, सगळं करतात. तर तुम्हाला माहिती आहे, त्यांचं नातं घट्ट असल्यामुळे त्यांना विभक्त कोणी करू शकत नाही. त्यांचा तो राग, छोटासा राग विभक्त करू शकत नाही, कारण त्यांचं काय बनलेलं आहे? रिलेशन बनलेलं. ते शरीरापेक्षा वेगळं काहीतरी आहे, लक्षात घ्या. ते काहीतरी तुमच्या गरजांच्या पेक्षा वेगळं आहे, ते तुमच्या रागवण्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, तुमच्या प्रार्थना न ऐकल्यापेक्षा काहीतरी काय वेगळं आहे. मी तुम्हाला सांगतो ते समजते. लक्षात घ्या, हे देवाचं नातं आहे. देवाचं उद्देश काय आहे? रिलेशन. आणि ते तुमच्या जीवनात आलं पाहिजे, तुमच्या हृदयात आलं पाहिजे. तर रोज आपण काय होतो? रूपांतरित होतो. आणि त्याला नातं बनवायचं आहे, त्याला तयार करायचं आहे. तुम्ही मला हाक माराल, मी तुम्हाला उत्तर देईन. तुम्ही काय कराल बरं? शोधा. आणि कसं शोधा दिले तिथं? मनापासून शोधा. मनापासून कोण शोधतं? जसं नातं आहे तो शोधतो. मनापासून दुसरं कोणी शोधत नाही. जो बरोबर शोधणारा काय म्हणतो? ठीक आहे, ही प्रार्थना ऐकली बस, तुझा आणि माझा संबंध संपला, बाकीच काही घेणं देणं नाही. रविवार जो रविवार मी तुला भेटायचं आहे, तू म्हणणार नाही एवढे रविवार करायचे. काही लोक तर असं करतात जसं काही ते एक प्रकारचं 5 रविवार मी केले बघा, आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वर एवढं काम केलं, बस आता 6व्या रविवारी मी काय तुमचा नाही. जर तसं असेल तर सगळे तुमचं नातं नाही बनले. कारण 5 रविवार देवाने तुझ्यासाठी ह्यासाठी काम केलं की तुझं नातं तयार व्हावं. एखादा पती किंवा एखादी पत्नी आपल्या लेकरांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी कष्ट करते. असे पण नाते की जे रात्रंदिवस, एखादा त्यातला जोडीदार असा असतो की तो रात्रंदिवस कष्ट करतो, पती असेल किंवा पत्नी असेल तर ती मेहनत करत असते. तुम्हाला माहिती आहे कशासाठी? त्यांना आपण विचारतो कधी कधी ना, मी बऱ्याच लोकांच्या कुटुंबामध्ये या गोष्टी पाहिल्या, तर ते मी त्यांना विचारतो तुम्ही हे कशासाठी करता? नाही, मला रिलेशन टिकवून ठेवायचं. तुम्हाला एवढा त्रास होतो, तुम्ही तरी असं का करताय? नाही, मला नातं टिकवून ठेवायचं. एवढे दिवस आम्ही संसार केला, आम्ही विभक्त नाही करू शकतो. मला त्रास आहे तरी पण मी टिकून आहे का? देवाला तुम्हाला का सोडलं नाही माहिती आहे? तरी लोक त्याच्या विरोधात होऊन सुद्धा देवाला नातं टिकवायचं म्हणून देवाला सोडलं तुमच्या हातात. त्याचा हात धरलेला आहे तोपर्यंतच त्यासोबत नातं घट्ट करा. हालेलुया. एक दिवस असा येईल की तो हात सोडून निघून जाईल, तो म्हणेल बघ तू काय करायला. ती वेळ येऊ देऊ नका. तुमचं नातं तयार करा, रोज त्यासोबत बोला, कारण नातं तयार करण्यासाठी तो आहे. सगळ्यात शेवटची गोष्ट, देव तुमच्यासोबत एक वेगळ्या प्रकारे परमेश्वराचा हात जे आहे, परमेश्वराचं हृदय ते कुणाद्वारे प्रकट होतं सांगा बरं? योहानाचं शुभवर्तमान 14:9. देवाचं हृदय तुम्हाला सगळ्यात जास्त पुढे सापडेल.
14:9 मध्ये येशूने त्याला म्हटले, मी इतका काळ तुझ्या जवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्यांनी पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतो? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं हृदय तुला पाहायचंय का? तर येशूला पहा. बाजूला सांगा, देवाचं हृदय पाहायचं तर येशूला पहा. हालेलुया. तुम्हाला देवाचं हृदय कसं आहे हे जाणून घ्यायचंय का? येशूची कार्य पहा. कारण तिथे लिहिलेलं आहे की ज्यांनी मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. हालेलुया. ज्यांनी कोणाला पाहिलं? ज्यांनी येशूला पाहिलं त्यांनी कोणाला पाहिलं? पित्याला पाहिलं. बरेच लोक असं म्हणतात त्या ठिकाणी येशू शिष्य म्हणाले की आम्हाला पिता दाखवा. तुम्हाला असं म्हणत असेल की आम्हाला पिता दाखवा. लोक म्हणतात ना की आम्हाला परमेश्वर दाखवा, की कुठे आहे परमेश्वर? येशूला पहा, परमेश्वर. हालेलुया. येशूकडे पहा, येशूचं कार्य पहा, परमेश्वर दिसेल. आमेन. हालेलुया. येशूचं चमत्कार पहा, परमेश्वर दिसेल. येशूच्या शिक्षणांना पहा, परमेश्वर दिसेल. हालेलुया. परमेश्वरचं हृदय दिसेल. कारण परमेश्वर कुणामध्ये लपलेलं आहे? येशूमध्ये लपलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. लक्षात घ्या, तुमच्याकडे पाहून लोकांनी असं म्हटलं पाहिजे की मला पहा म्हणजे परमेश्वर माझ्यामध्ये लपलेले दिसेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ती गोष्ट कुणामध्ये लपली बरं? आज तुम्ही आणि मी. आज येशू आहे पृथ्वीवरती? आज येशू पृथ्वीवरती नाहीये. लोक म्हणतात ना मला परमेश्वर दाखवा. त्यावेळेस लोकांना तुम्ही धाडसानं असं म्हटलं पाहिजे की ठीक आहे, तुला परमेश्वराला पाहायचंय का? माझ्यामध्ये देव लपलेला. प्रेज द लॉर्ड. तुला परमेश्वराला पाहायचंय, परमेश्वराची कार्य पाहायचंय, मी ती काम करतो जी परमेश्वर करतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर जे करू इच्छितो त्या गोष्टी माझ्याद्वारे परमेश्वर करत आहे. हालेलुया. परमेश्वर जे प्रेम करू इच्छितो माझ्याद्वारे करत आहे. परमेश्वर जी शांती देऊ इच्छितो ती माझ्याद्वारे लोकांना देत आहे. परमेश्वर जे काम करू इच्छितो ते परमेश्वर माझ्याद्वारे करत आहे. परमेश्वर जी कळवळा जे काम करू इच्छितो त्या कळवळा माझ्याद्वारे प्रगट होत आहे. हालेलुया. तर येशूद्वारे प्रगट झाला का तो वारंवार? हो. येशूद्वारे प्रेम प्रगट झालं, येशूद्वारे कळवळा प्रगट झाला, येशूद्वारे विश्वासयोग्यता प्रगट झाली, येशूद्वारे त्याचे अभिवचनं प्रगट झाली. येशूद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या देवाच्या कार्याला प्रगट होताना आपण मग त्याच्या शिक्षणात आहे, त्याच्या चमत्कारामध्ये आहे, त्याच्या बोलण्यामध्ये आहे, क्रूसावरच्या मरणामध्ये आहे, बलिदानामध्ये आहे, पुनरुत्थानामध्ये आहे. सगळ्यामध्ये तुम्हाला देव दिसेल. सगळ्यामध्ये सगळीकडे तुम्हाला देव सगळीकडे भरून बोललेला पाहायला मिळेल. परमेश्वर असा आहे, परमेश्वर असा आहे, परमेश्वर असा आहे. तुमच्यामध्ये सुद्धा असं दिसलं पाहिजे की तुमचं कार्य, तुमची क्षमा करण्याचं हृदय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चार्ली कर्क नावाचा एक व्यक्ती आहे की ज्याचा खूप झाला गेल्या महिन्यामध्ये आहे ना, त्याला मारण्यात आला. तो वारंवार अबॉर्शन आणि फॅमिली तुटण्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या अमेरिकेतला तो व्यक्ती आहे. आणि तो मोठ्या धाडसाने कॉलेजमध्ये जायचा, तो बोलायचा, लोकांना सांगायचा आणि बरेच कॉलेजचे तरुण आहेत त्यासोबत वादविवाद करायचे. पण धाडसानं प्रभूच्या वचनाला धरून, बायबलला धरून त्या गोष्टी तो शिकवत होता. एक दिवस एका व्यक्तीने काय केलं, त्याचा खून केला, त्याला गोळी मारण्यात आली. तो जागेवरती मरण पावला. मला माहिती आहे ज्यावेळेस त्याला श्रद्धांजली देण्यासाठी एक सभा आयोजित केली होती. त्या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. त्याची पत्नी त्या ठिकाणी काय म्हणाली माहिती आहे की प्रभू येशूच्या नावामध्ये मी त्या माझ्या नवऱ्याच्या जो त्याने खून केला त्याला मी क्षमा करते. त्याला मी काय करते बरं? क्षमा करते. कारण येशूने ते केलं असतं मग मीही ते करत आहे. तुम्हाला माहिती आहे येशू दिसावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्या गोष्टी लोकांसमोर प्रगट झाल्या पाहिजेत. तुम्हाला माहिती आज ते हिरो आहेत. चार्ली कर्क भरून गेला. लोक असं म्हणतात त्या ठिकाणी जगामध्ये सगळेजण बरेच लोक की चार्ली कर्क आणि त्याच्या पत्नीने हे दाखवून दिलं की येशू कसा आहे, येशूच्या हृदयात काय आहे, येशू काय विचार करतो, येशू काय करू शकतो, या गोष्टी जगाला दाखवून दिल्या. त्या दोघांच्या कारणात एक व्यक्ती मरून गेला, एक व्यक्ती जिवंत आहे. पण ती व्यक्ती त्याच्या बोलण्यातून सुद्धा ते दाखवून देते. तुम्ही लोकांसमोर जाल ना त्यावेळेस देवाचं हृदय लोकांसमोर प्रगट झालं पाहिजे. हृदय आहे तुमच्याजवळ पण तो कळवळा लोकांसमोर प्रगट झाला पाहिजे. येशूनं ते रिव्हील केलं, येशूनं ते प्रगट केलं की पिता दाखवा म्हणताय, मी पित्याला पाहिलेलं आहे आणि पिता माझ्यामध्ये तुम्हाला दिसेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ज्यावेळेस लोकांना क्षमा करा त्यावेळेस लोकांना पाहून तुमच्याकडे म्हणतील अरे असा पिता. हालेलुया. असा परमेश्वर आहे, असं पित्याचं हृदय आहे. याच्यामध्ये पित्याचं अंतःकरण आहे, याच्यामध्ये पित्याचं सामर्थ्य आहे, याच्यामध्ये पित्याच्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये परमेश्वर असा आहे या व्यक्तीसारखा. हालेलुया. त्याच्या पत्नीकडे पाहून लोक असं म्हणतात की हेच येशूचं हृदय. हालेलुया.
येशूला क्षमा केली म्हणून मीही करत आहे. तुम्ही सुद्धा लोकांना क्षमा, एक छोट्याशा गोष्टींना लोक क्षमा करत नाही, छोट्या छोट्या गोष्टींना विसरू इच्छित नाही, छोट्या छोट्या गोष्टी काढतात आणि म्हणतात की असं झालं तसं झालं. या गोष्टी लक्षात घ्या, देव असाच विचार करेल का त्या लोकांविषयी, त्या माणसांविषयी? नाही विचार करत. कारण देवाचं हृदय काय? क्षमेचं हृदय आहे. देवाचं हृदय न्यायाचं हृदय आहे. देवाचं हृदय नीतीचं हृदय आहे. देवाचं हृदय हे कळवळ्याचं हृदय आहे. देवाचं हृदय प्रेमाचं हृदय आहे. देवाचं हृदय हे हृदय स्वार्थी हृदय नाहीये. लक्षात घ्या, देवाचं हृदय हे केवळ ओरबाडण्याचं हृदय नाहीये. देवाचं हृदय हे देण्याचं हृदय आहे. हालेलुया, देण्याचं हृदय आहे. आणि ते देण्याचं हृदय तुमच्यामध्ये आलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि ते हृदय ज्यावेळेस येईल त्यावेळेस लोक तुम्हाला म्हणतील की पिता कसा आहे, त्याचं हृदय कसं आहे, परमेश्वर कसा आहे. तर माझ्याकडे पहा बाबू, परमेश्वरातल्या बऱ्याच गोष्टी माझ्यामध्ये आहेत. अजून येणार आहे पण बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असं तुम्ही म्हणू शकताय का? जर म्हणू शकत नसाल तर लक्षात घ्या, अजून सुद्धा तुम्ही कमी आहात. केवळ त्याच्याकडून प्रॉपर्टी प्राप्त करण्यासाठी चिटकून राहू नका. केवळ मला हे मिळालं म्हणून चिटकून राहू नका. त्यानं हात पकडलाय, तो त्याला माहिती आहे तुम्हाला स्वार्थी स्वभाव. एखाद्या बायकोला किंवा नवऱ्याला आपल्या जोडीदाराचा स्वभाव चांगल्या प्रकारे माहिती असतो की हा कशासाठी आहे, माझ्याजवळ हे चांगलं माहित असतं त्याला, तरी सुद्धा काय करत असतो, वापरून घेत असतो. नाही म्हणतो ठीक आहे, आज राहू दे, परिस्थिती सुधारेल. देव असंच आहे. आपल्या लेकरांना त्याला माहिती आहे लेकर कशी, त्याला माहित आहे हा माझ्याजवळ कशासाठी आहे, हा इतर रविवारी काय येऊन बसतो हे त्याला माहिती आहे. मला माहित नसतं तर देवाला माहित असतं सगळं. लक्षात घ्या, त्याला तुमचं हृदय दिसू द्या की प्रभू मी तुझ्यासोबत नातं घट्ट करायला आलो, मी तुझ्यासोबत रिलेशन तयार करायला आलो, मी गातो, मी तुझ्यासोबत रिलेशन नातं. हालेलुया, मी हात उंचावतो, तुझ्यासोबत नातं आहे, मी प्रार्थना करतो, तुझ्यासोबत माझं नातं आहे. तू मला काही देऊ आपण न देऊ पण मी तुझ्यासोबत आहे. हालेलुया. कारण लक्षात घ्या, बायबल सांगतो स्पष्टपणे की जग सगळं जरी मला प्रतिकूल असेल तर माझ्याजवळ माझा अनुकूल माझा कोण आहे? परमेश्वर. आणि ज्याला परमेश्वर अनुकूल आहे त्याला जग प्रतिकूल असेल तरी काय फायदा? तुम्हाला असं वाटत असेल की अरे माझ्याकडे काहीच नाहीये, तुम्हाला देव आहे का तुमच्याकडे? तर तुमच्याजवळ सगळं काय आहे. हालेलुया. तुमच्याजवळ काहीच नसेल कदाचित, आणि ते देवाचं मॅथ्स आहे. मी तुम्हाला सांगेन पुढच्या देवाचं मॅथ्स आहे. देवाचं मॅथ्स म्हणजे देवाचं गणित आहे. ते ना, ते देवाचं गणित आहे की तुमच्याजवळ काही नाहीये, मग केवळ म्हणतो देवा केवळ तूच आहेस माझ्याजवळ, मग तू पुरेस आहे. काही नसण्याची गरज, काहीच नसण्याची गरज नाही, कारण त्याजवळ देव आहे, त्याजवळ सगळं जग आहे. हालेलुया. हीच गोष्ट खूप मोठी आहे. तुमच्या जीवनामध्ये शुद्धी असायला हवी, कारण देवाचं हृदय मी तुम्हाला शिकवलं. काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी वेळेअभावी तुम्हाला नाही सांगता आल्या, पण बायबल स्पष्टपणे या ठिकाणी शिकवताना सांगतो की देवाच्या हृदयात कळवळ आहे, प्रेम आहे. या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं. देवाच्या हृदयात नीती आहे, न्याय आहे, रिलेशन स्थापन करण्याचं त्याचं हृदय आहे. तुमचं आहे का देवासोबत रिलेशन स्थापन करण्याचं हृदय? जर नसेल तर आजच उभे राहा आणि देवाला विनंती करा की प्रभूजी माझं हृदय तुझ्यासोबत रिलेशन स्थापन करण्यासाठी तयार आहे. माझं हृदय तुझ्यासोबत जोडलं जाऊ दे. मला केवळ स्वार्थासाठी तुझ्याजवळ नाही यायचं, मला केवळ एक लोभी स्वभाव घेऊन यायचं नाही तुझ्याजवळ. प्रार्थना केवळ मला तुला ऐकवायच्यात कशा तरी यासाठी मला नाही यायचं, मला तुझ्यासोबत नातं घट्ट करण्यासाठी यायचं. मी तुझ्यासोबत बसणार, मी तुला ऐकवणार, या सगळ्या गोष्टी सांगणार, मी बोलणार तुझ्यासोबत. आणि एक दिवस असा येईल माझ्या जीवनामध्ये की प्रभू तू सामर्थ्याने माझ्या जीवनामध्ये काम करणार. की जो व्यक्ती हृदय जाणतो ना तो व्यक्ती येशू सारखा गौरवला जातो. हालेलुया. पावलाला ते हृदय माहिती होतं आणि लोकांचं, पावलाकडे काही संपत्ती काही नव्हती, पण आज सुद्धा त्याची पत्र करोडो लोक वाचतात. तुम्हाला माहिती आहे त्याच्यामधून बोध दिला जातो, त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी परमेश्वर शिकवत असतो. शीर्षक झालेला व्यक्ती लोकांना, करोडो लोकांना ज्ञानाच्या गोष्टी देवाचं वचन शिकवून गेलेलं. हालेलुया. लक्षात घ्या, कदाचित तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटत की मला काही नाही मिळालं, परमेश्वराजवळ तुमच्यासाठी काहीतरी विशेष योजना आहे, विशेष काहीतरी गोष्ट आहे. रिलेशन स्थापन करा त्यासोबत, त्याचं हृदय जाणा, तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी काय ठेवलं. हालेलुया. प्रभू तुम्हाला मदत करू, सहाय्य करू. या आपण सगळे उभे राहूया.